नंबर 1 महाराष्ट्र, आधार जनतेचा। आदिवासी समाजाचे उगमस्थान समजल्या जाणाऱ्या तसेच आशिया खंडातील सर्वात मोठी गुहा असणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात असलेल्या सालेकसा तालुक्यात कचारगड येथे यात्रेला सुरुवात झाली असून दरवर्षी ही यात्रा कोया पुनेम पौर्णिमा भरत असते। तसेच या यात्रेकरिता भारतातील तब्बल 18 राज्यातून आदिवासी बांधव एकत्रित येतात। गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी येऊन आपल्या आराध्य देवतेचे दर्शन करून आपली संस्कृती जपत असतात। चला तर बघूया या ईटीव्ही भारतच्या द्वारे कचारगड यात्रा। सालेकसा तालुक्यातील येथे सध्या आदिवासी बांधवाचे पवित्र व श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या कचारगड येथे कचारगडची यात्रा सुरू झाली आहे। अत्यंत दुर्गम व निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या ठिकाणी ही यात्रा 5 दिवस चालत असून याच कचारगडच्या गुफेतूनच आदिवासी बांधवांचा उगम झाला अशी आख्यायिका तसेच इतिहास असल्याचे बोलल्या जातात। कचारगड येथे 2 नैसर्गिक गुहा आहेत, त्या आशिया खंडातील सगळ्या मोठ्या गुफा आहेत असे म्हटले जाते आणि जवळपास 5000 लोक या गुफेत एकाच वेळेस एका सोबत दर्शन घेऊ शकतात। त्या म्हणजे सर्व प्रसिद्ध सर्वांकडून ऐकायचं आम्ही का कचारगड इथं खूप यात्रा भरायची। मग आम्ही कार्यक्रम घेतला, तिथे सर्वांना माहीत झालं का कचारगडला आपण जायचं बा म्हणून। तिथं मग आम्ही तयारी केली का जावं बा म्हणून, पहिल्यांदा जावं। तर मग आम्ही आलो, सुंदर वाटलं, खूप सुंदर इलाका आहे पाहायला। नक्षल कुळदैवत पहाड वगैरे खूप आम्ही पूर्ण परिवार आलो। आदिवासी बांधव दरवर्षी कोया पुनेम पौर्णिमा उपस्थित होऊन आपल्या आराध्य देवतेचे दर्शन घेत असतात। तसेच लाखोंच्या संख्येने आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित होऊन आपली संस्कृती जोपासतात। या यात्रेकरिता महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, बिहार, ओरिसा, झारखंड, उत्तर प्रदेश, मिझोरम इत्यादी अनेक राज्यातून लाखो भाविक येत असतात व आपल्या आराध्य देवतेचे म्हणजेच पारी कोपार लिंगो चे दर्शन या ठिकाणी घेतात। त्याचप्रमाणे विविध राज्यातील विभिन्न आदिवासी बांधव आपल्या राज्यातील नृत्य देखील या कोया पुणे यात्रेचा दरम्यान सादर करतात। तसेच 5 दिवस चालणाऱ्या यात्रेत असंख्य आदिवासी बांधव या यात्रेत सामील होतात। हमने पहली बार देश भर में इस गोंडी भाषा के लिए हमारे पास एक तो व्याकरण था नहीं, शब्दकोश। हम पिछले 5-7 सालों से लगातार इसके लिए अध्ययन कर रहे हैं और देश में लगभग हमने 11 बैठकें अभी तक की है और इसका हमने शब्दकोश अभी तैयार किया है, अप्रूवल के लिए गया है और जैसे भी अप्रूव होता है ये सरकार के पास जाएगा। ये जरूर है कि इसकी जो व्यवस्था है कि हर राज्यों को, जिन जिन राज्यों को ये प्रस्ताव भेजना है केंद्र सरकार को, तो उस हिसाब से इसको मान्यता मिलेगी। क्योंकि अगर जैसे महाराष्ट्र से जाएगा तो महाराष्ट्र को मान्यता मिलेगी, मध्य प्रदेश को मिलना है तो मध्य प्रदेश सरकार को इसमें रिकमेंड करना पड़ेगा। तो इस प्रकार की व्यवस्था है, परंतु कुल मिलाकर के एक जैसी भाषा है गोंडी भाषा। सभी क्षेत्रों में जहाँ पर इस गोंडी भाषा का उपयोग लोग करते हैं और उसमें लगभग 4.5 करोड़ के आसपास से जो संख्या है इतने लोग, और उसमें ट्राइबल ही नहीं है, नॉन ट्राइबल भी इस भाषा का उपयोग करते हैं जो बोलचाल की भाषा है। मैंने पिछले समय लोकसभा में एक अशासकीय संकल्प लगाया था, तो उस समय इसके जवाब में ये विषय आया था और इसलिए हमने फिर अपने शब्दकोश तैयार करने में पूरा समय हमने लगाया है और अब तैयार हो गया है। बहुत जल्दी इसको शेड्यूल 8 में डालने की कार्रवाई होगी और सरकार की तरफ से हम पूरा प्रयास करेंगे कि होम मिनिस्ट्री इसको जल्दी इस भाषा को मान्यता दे। इस प्रकार का प्रयास हम लोग कर रहे हैं। तसेच या ठिकाणी नक्षलग्रस्त भागात वसलेल्या असून घनदाट जंगलात असल्याने या ठिकाणी लाखोंच्या संख्येने आदिवासीसह गैर आदिवासी बांधव ही मोठ्या प्रमाणात येतात। त्यामुळे पोलीस प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात येतो की कोणतीही अप्रिय घटना घडू नये। 5 दिवस चालणाऱ्या या यात्रेदरम्यान कोयापुणम अधिवेशन देखील आयोजित करण्यात येत असून या अधिवेशन दरम्यान आदिवासी यांची संस्कृती, परंपरा, बोलीभाषा, रीतिरिवाज, नृत्यकला यांचे प्रदर्शन देखील करण्यात येते। कचारगड यात्रा म्हणजे ही गोंडियन समाजाची जन्मभूमी आहे, कर्मभूमी म्हणता येईल, ज्यामध्ये
दाईकाली कंकालीचे जे 33 कोट मुलं इथे ठेवले होते संबूंनी, त्यांना सोडवण्याचं काम पारिक उपारलिंगो आणि हिरासुका यांनी केलेलं आहे। यामध्ये दर्शन करण्याकरता 16 राज्याचे जवळपास पूर्णच अनुसूचित जमाती म्हणता येईल, ज्याला आदिवासी नावाने ओळखला जातं, ते सगळं दर्शन करता येतात। आणि नॉर्मली पौर्णिमाची आमची महापूजा असते, ज्यामध्ये पारंपरिक तरीकेने आमची पूजा केली जाते भुंकलद्वारे। यामध्ये प्रबोधनचे प्रोग्राम होतात, ज्यामध्ये संवैधानिक अधिकार, पेसा, 5वी अनुसूची, 6वी अनुसूची, 8वी अनुसूचीबद्दल मार्गदर्शन असतं आणि नृत्य प्रकार असतात विविध प्रकारचे। आणि तुम्हाला बघितलंच असेल का वेगवेगळ्या प्रकारचे लोक तुम्हाला दिसत आहेत वेशभूषामध्ये, बोलीभाषा बघायला मिळेल। तर आमची कुठेतरी एकजूट होत आहे, आमचा समाज जागृत होतो आहे। आम्ही जी ब्राह्मण व्यवस्था जी आमच्या समाजामध्ये रुजलेली होती ती आता हळूहळू निघत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। आणि आम्ही सतत प्रयत्न करतो की आम्ही कोया पूनमचा प्रचार होत राहावा आणि आमचा समाज जागृत होत राहावं आणि आमचा समाज एकजूट राहावं। आणि ही आशिया खंडातील सगळ्यात मोठी गुफा असून याचं वैशिष्ट्य म्हणजे हा नक्सलाइट एरिया आहे। नक्सलाइट एरिया असताना पोलीस प्रशासन विभागाद्वारे आम्हाला खूप चांगली सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आलेली आहे। तसेच या यात्रेत आदिवासी बांधव रोटी बेटीचा व्यवहार सुद्धा करीत असतात। आपल्या कुलदेवताचे दर्शन करण्याकरिता हे आदिवासी बांधव अगदी आतुरतेने कोया पुणे पौर्णिमेची वाट पाहत असतात। आदिवासी यांचे आराध्य देवतांचे वास्तव नैसर्गिक स्थळात असल्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला नवीन ऊर्जा मिळत असते। तसेच या ठिकाणाचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी तसेच येथील नैसर्गिक गुफा पाहण्यासाठी गैर आदिवासी बांधवही मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती दर्शवतात व दरवर्षी येथे येणाऱ्या लोकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे। इसका इतिहास के बारे में अभी जैसे कि इसको तो हम परंपरा से ही जानते हैं। जब से ये कचारगढ़ का मेला भर रहा है तो अभी सभी लोग आते हैं। से पहले तो यहाँ 33 कोटि देवी लोग यहाँ बंद रहे थे, उसको माता कंकाली ने उसको बंद किया था, तो कुपार लिंगों ने ऊपर से खाना देता था, ऐसा हमारा इतिहास है। तो उसके बाद फिर यहाँ पर अभी रायताल जंगो है, पहले मिलता है काली कंकाली, उसके बाद ऊपर जाओगे तो कुपार लिंगो है, खाले नीचे में सीढ़ी का नीचे में रायताल जंगो है, और उसके बाद फिर इधर उधर और गुफा और है तो रानी दुर्गावती का रानीगढ़ बोलते हैं उसको। यात्रा फरवरी ये पूर्णी का महामाया का हिसाब से यात्रा बनाते हैं। कितने दिन की यात्रा है? तो ये भी तो 5 दिन का है। इसमें कम से कम एक दिन में 2 लाख 2.5 लाख आदमी आते हैं एक दिन। या ठिकाणचा नैसर्गिक परिसर पाहून या ठिकाणी अगदी मन रमून जाते। शिवाय स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी यात्रेदरम्यान होणारी अफाट गर्दी पाहता गेल्या काही वर्षात योग्य त्या सोयी सुविधा केल्या असल्यामुळे या ठिकाणी आता भाविकांना येणे सोयीस्कर झाले आहे। तर यात्रेदरम्यान जय सेवा जय गोंडवानाचा गजर करीत आदिवासी बांधव कचारगडची सैर करीत असतात। अगदी पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत या ठिकाणचे रस्ते अगदी भाविकांचा गर्दीमुळे फुलून जातात। आदिवासी समाज हा विकासापासून आजही कोसो दूर आहे। मात्र या कचारगड येथील यात्रेचे औचित्य साधून इतर राज्यातील आदिवासी एकत्रित येऊन या पर्वाला दरवर्षी भेट देतात, हे नक्की। कचारगढ़ में मैं आज कई साल से आ रहा हूँ लगातार। यहाँ माई कंकाली जी का माता जी का यहाँ दर्शन पाया और ये इतिहास में पाया गया कि उनके 33 कोट देवता यहाँ कचारगढ़ गुफा में बंद किया गया था। शंभू शेख जी ने उनको बंद किए थे। और जब किसी ज़माने में हिरासुका ने यहाँ पर किंगरी बाजा बजाया था, उस बाजा के आवाज़ से उन लोगों का ऐसा गठन हुआ कि 33 कोट देवताओं ने एक साथ में धक्का मारा, इस शिला को बाहर हटाया। यहाँ ये प्रूफ पाया गया इतिहासों में कि आदिवासियों का, हमारे कोया वंशियों का यहाँ देवी देवता और इनकी आज भी प्रकृति की देन साक्षी है, यहाँ देखने को मिलता है। नंबर 1 महाराष्ट्र न्यूज साठी राहुल सुटे, गोंदिया। नंबर 1 महाराष्ट्र, आधार जनतेचा।